नमस्कार. आपण विवेकवर्धनीच्या भविष्य काळाविषयी चर्चा केली. आता आपण विवेकवर्धनीच्या वर्तमान काळाविषयी चर्चा करण्यासाठी आलो आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत सदाशिव सावलेकर. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही मागच्या 3 टर्म्स पासून विवेकवर्धनीच्या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये आहात. बरोबर. आणि मला जितकं आठवत आहे की 2010 मध्ये विवेकवर्धनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज होण्याचा प्रस्ताव हा पास झाला होता का ठेवण्यात आला होता. आज 15 वर्ष होऊन गेली तरीही काही झालेलं दिसत नाही. मग त्यासाठी तुम्ही पण जबाबदार आहे का? बरोबर प्रश्न आहे तुमचा. 2010 मध्ये पहिला प्रपोजल आला, त्याच्यावर खूप चर्चा झाली आणि मी 2010च्या वेळेस ट्रेझरर होतो मी आणि प्रेसिडेंट स्वतः सुधीर नाईक होते आणि ते प्रपोजल त्यांनी ते कधी गव्हर्निंग काउन्सिल पुढे मांडलंच नाही आणि ते तसंच राहून गेलं. दुसऱ्या टर्म मध्ये आनंद अबकारी होते, पण त्याच्या आधी मध्ये 2015 मध्ये जनरल बॉडीनी म्हणजे सभासदांनी जेनेसिस बरोबर विवेकवर्धनी VVIT काढायचा प्रस्ताव मान्य केला होता. युनॅनिमसली एकमताने तो मान्य केला होता. पुन्हा 2018 मध्ये सुद्धा पुन्हा युनॅनिमसली त्यांनी मान्य केला. पण ज्या जागेत करायचं होतं ती जागा ट्रस्टीच्या पोसेशन मध्ये होती. त्याच्यासाठी आम्ही ट्रस्टीना रिक्वेस्ट करत होतो की तुम्ही ती जागा द्या आणि आम्ही तिथे VVIT चालू करू. ट्रस्टी द्यायला तयार नव्हते. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये अपोजिशन केलं. मग नंतर ज्यावेळेस मी प्रेसिडेंट झालो 2019 मध्ये, त्यावेळेस मी लीगल ओपिनियन घेतली आमच्या लीगल ॲडवायझर कडून आणि ते ट्रस्टीजना दाखवले की तुम्हाला हे मान्य करावंच लागणार आहे. तरीही त्यांनी मान्य नाही केलं आणि ते तसंच पेंडिंग राहिलं. त्याच्यामध्ये आमची एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलं की चला आम्ही म्युन्सिपाल्टीला परमिशनसाठी अप्लाय करू. पण त्याच्यानंतर कोविड आला, त्याच्यामध्ये ते बागळलं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस मी पुन्हा त्याला पत्र लिहिली की तुम्ही म्युन्सिपाल्टीची परमिशन घ्या, ते त्यांनी घेतलीच नाही. ते अवॉइड करत गेले. खूपशे पत्र लिहिले. त्याच्यानंतर आमच्याच गव्हर्निंग काउन्सिल मधले काही लोक ट्रस्टीजनी इन्फ्लुअन्स केले आणि ते त्यांच्या बाजूने झाल्यामुळे त्यांच्याकडनं पण माझ्या पहिल्या मीटिंग मध्ये मी ज्यावेळेस प्रेसिडेंट झालो त्यावेळेस सगळ्यांनी युनॅनिमसली रेझोल्युशन पास केला की VVIT चालू करायचं आपल्याला. पण त्यातलेच अर्धे लोकांपेक्षा जास्ती लोक म्हणतो मी, त्यांनी विरोध करायला चालू केला. सर, एक अजून प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की तुमच्याच गव्हर्निंग काउन्सिल मधल्या मेंबर्सनी विरोध केला आणि आता तेच लोक त्यांच्या घोषणापत्रामध्ये म्हणतायत की आम्ही पण VVIT म्हणजे विवेकवर्धनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सुरू करू. आता खरं काय मानायचं? आता खरं काय मानायचं ते प्रत्येकावर आहे. आता ज्यावेळेस त्यांनी अपोज केलं गव्हर्निंग काउन्सिल मध्ये राहून की VVIT व्हायबलच नाहीये असं ज्यावेळेस ते म्हणत होते आणि तेच आता म्हणतायत की VVIT काढतो, त्यांच्यावर भरोसा ठेवायचा काय? आणि जाऊ दे, VVIT विवेकवर्धनी इंडिपेंडेंटली करू शकत नाही. त्याला खूप पैसा लागतो. त्याला तुम्हाला कोणाबरोबर तरी टायअप करायला पाहिजे ज्याच्यामध्ये की विवेकवर्धनीचं नाव राहीलच. इट विल बी विवेकवर्धनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. विवेकवर्धनीचं नाव कुठेही जाणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट एक ब्रँड पाहिजे. आपल्याला खूपशे इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद झालेले आहेत. आपल्या विवेकवर्धनीच्या स्वतःच्या बलबुतीवर ते करता येणार नाही. आपल्याला थोडंसं कोलॅबोरेशन करावंच लागणार आहे आणि त्याच्यासाठी KMIT सारखं जे सक्सेसफुल झालेलं आहे त्याचा सपोर्ट आहे. ते स्वतः नील गोगटेंनी प्रपोजल दिलेले आहेत, ते स्वतः तयार आहेत. कशासाठी तयार आहेत? फक्त आपली मराठी इन्स्टिट्यूशन आहे म्हणून ते तयार आहेत. आणि मराठी इन्स्टिट्यूशन साठी ते का म्हणजे त्यांचे जे प्रपोजल जर तुम्ही बघितला ना, ते रिजेक्ट करण्यासारखं काय आहे हे का छोट्या छोट्या मुलाला सुद्धा कळेल. पण इट इज सो अनफॉर्च्युनेट की ट्रस्टीज एवढे मोठे मोठे आहेत आणि बाकीच्या आमच्या गव्हर्निंग काउन्सिल मध्ये एवढे शिकलेले होते, त्यांनी सगळ्यांनी अपोज केलं. कशासाठी अपोज केलं देव जाणे. पण ही गोष्ट चांगली झाली नाही
विवेकवर्धनीला पुढे पडू शकलो असतो, आपण छान काम करू शकलो असतो, भरीव काम करू शकलो असतो, पण ते होऊ शकलं नाही. त्या संस्थेला विवेकवर्धनी युनिव्हर्सिटी करूया म्हणताय. हे असा पाहिजे, हे विजन पाहिजे की युनिव्हर्सिटी करायला पाहिजे विवेकवर्धनीला. का तर ती 100 वर्षापेक्षा जुनी आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीपेक्षा जुनी आपली कॉलेज शाळा आहे. बरोबर. आणि पहिलंच आपलं कॉलेज आहे उस्मानिया युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. एवढी चांगली आपली म्हणजे परंपरा असताना त्याला मोठं करायचं सोडून देऊन अधोगतीला नेण्यात काय अर्थ आहे? आपले जे अजून एक पॅनल आहे त्यांनी असं लिहिलंय, असं सांगतायत लोकांना ते की विवेकवर्धनी वॉज ग्रेट, इज ग्रेट अँड विल बी ग्रेट. हे तुम्हाला पटतं का? इज ग्रेट हे सध्या आता त्याच्यामध्ये पटायचा प्रश्न कुठे? सगळ्यांना सगळी परिस्थिती माहितीच आहे. आता कोणत्या स्टेजवर आहे आणि पगारी काय देतो आपण? सगळ्याच पगारी तर देत नाही. आणि मी जे म्हणत होतो ना, जे अपोजिशन ग्रुप होता त्या टीचर्सना आपल्या नोकरापेक्षा बदतर वागवतात. खरं तर टीचर्स आपले शाळेचे कॉलेजेसचे असे करतात. दे आर आवर अँबॅसेडर्स. त्यांच्यामुळे आपल्याकडे मुलं येतात. आता जर मागे तुम्ही गेलात बघितलात, म्हणजे माझंच मी ज्यावेळेस 10वीत होतो त्यावेळेस टिळक सर होते. आम्हाला मॅनेजमेंट मध्ये कोण आहे कोणीच माहिती नव्हतं. आणि पूर्ण समाजाला सुद्धा माहिती नव्हतं की दुसरे कोणी होते. टिळक सर, सातोळेकर सर, तुळपुळेबाई, सराफबाई हेच माहिती होते. मॅनेजमेंट मध्ये एकच माणूस आरबी माळेकर, संपलं. बाकी कोणीच माहिती नव्हतं. आज काय झालंय? प्रत्येक मॅनेजमेंटचा माणूस कुठेतरी जाऊन बसून म्हणजे काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, पण ते होत नाही. उलट होत आहे म्हणजे ते बरोबरच नाही म्हणून उलट होते. तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे टीचर्सना. दे आर आवर अँबॅसेडर्स. त्यांच्या सॅलरीज नीट वाढवायला पाहिजेत, चांगला मान दिला पाहिजे. आणि एवढ्या कमी सॅलरीज मध्ये ते आपल्याकडे काम करतायत तर आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे त्यांच्याशी. असं नाही की काही वाटेल ते बोलतं, काय कोणी अरे तुने बोलतात बायका, काय अर्थ आहे का ते? आणि कोणाला काही वाटेल ते बोलतात. ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये सेक्रेटरी तर हेडमास्टरला तू खाली ये रे म्हणतो. अरे काय अर्थ आहे? अत्यंत वाईट आहे. अशा गोष्टी आम्ही ऐकल्यात आणि खूप वाईट वाटतं जेव्हा प्रत्येक गव्हर्निंग काउन्सिल मध्ये प्रत्येकाला सांगत असतो की सगळ्यात पहिले तुम्ही टीचर्स आणि लेक्चरर्सशी नीट वागा, रिस्पेक्ट देऊन वागा आणि आपल्याला त्यांच्या पगारी द्यायचे. मी स्वतः इन्स्ट्रुमेंटल आहे, म्हणजे माझं मी हे करत नाही आहे, पण मी ज्यावेळेस ट्रेजरर होतो फर्स्ट टाइम त्यावेळेस 2000 रुपये पगार होता टीचर्सचा. आज 15,000 पर्यंत काढलेला आहे. बट आय एम नॉट सॅटिस्फाईड, आय एम नॉट हॅपी. ते 25 ते 30,000 पर्यंत गेलेच पाहिजे. दॅट शुड बी द अप्रोच. तर आता जे आपल्या मार्गदर्शनाखाली नवं पॅनल येत आहे, नवचैतन्य पॅनल, त्या पॅनल थ्रू ही जी सगळी कामं आहेत खोळंबलेली ती पूर्ण होतील असं तुम्हाला विश्वास आहे? नक्की, 100%. आणि आता सगळ्यात मुख्य गोष्ट काय झाली, जे ट्रस्टीज अपोज करत होते त्या प्रत्येकाने रेजिग्नेशन देऊन टाकले आणि नवीन ट्रस्टीज आपण अपॉइंट केलेले आहेत. ते नवीन ट्रस्टीज आर प्रोएक्टिव्ह, पॉझिटिव्ह. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला नवचैतन्य पॅनल हे फार जरुरी आहे. तर दोघे टँडम मध्ये काम करतील हे फार जरुरी आहे. नाहीतर पुन्हा कोणीतरी आले निगेटिव्ह लोक तर उपयोगाचं नाही, पुढे जाणारच नाही. थोडं तरी आपल्याला म्हणजे विजन म्हणत नाही, विजन फार मोठा शब्द आहे. एक थोडं तरी आपल्याला पाहिजे की आपली संस्था वर गेली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, ही इच्छा पाहिजे. बस एवढंच आहे. तर विवेकवर्धनींच्या मतदानासाठी आपण काय सांगाल? काही नाही, एकच आहे फक्त, नवचैतन्य आलं पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगायची विसरलो. यंग लोक आहेत, युथ आहे, आणि त्या लोकांची एनर्जी विवेकवर्धनीला जर मिळाली ना तर मग विवेकवर्धनी डेफिनेटली पुढे जाईल. धन्यवाद सर.